समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। ओम सजयति सिंधुवदनो देवो यत्पादपङ्कज स्मरन् वासरमणिरेव तमसां राशिनाशयति विघ्नानां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्ञानेषु भगवान् विष्णुर्निर्वाण हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातरा जुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनिदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं ध्यानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशङ्करं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमोऽस्तुते। पुण्डलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण प्रिया रुक्मिणी माता की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु श्री गोपाल कृष्ण भगवान कौंडण्यपूर निवासी जगज्जननी जगन्माता विद्रवकन्या देवी ज्ञानियांचे राजयोग यांची माऊली अशी असणारे ज्ञानवाराय जगद्गुरु तुकोबाराय। त्याचप्रमाणे थडचे बालकेश शेगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजानन महाराज त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य संत भास्कर महाराज गुरुशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी करून साधू संतांना नमस्कार करून आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला ऐकणारा महाराष्ट्रातील जो श्रोतृ समूह आहे या संपूर्ण श्रोतृ समूहाला सुद्धा नमस्कार करून आज पुनश्च संत श्री वासुदेवजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या चिंतनाच्या निमित्ताने आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज एकत्रित आलेला होतो। काल आपण विचार केला श्रीमद भागवत हा संवादाचं चिंतन सांगणारा असा ग्रंथ आहे। त्याच्यात अनेक संवाद आले पैकी प्रामुख्याने 3 संवादाचं चिंतन वा श्रोत्या वक्त्याच्या अधिकाराचं विवेचन प्रथम स्कंदात आलेलं आहे। त्याचा विचार आपण करत होतो। त्यात सूत आणि शौनक ही कनिष्ठ जोडी आहे। भगवान वेदव्यास आणि नारद ही मध्यम जोडी आहे आणि भगवान शुकदेव आणि राजा परीक्षित ही उत्तम जोडी आहे। त्याच्या वर्गीकरणाचे निकष आपण अभ्यासत होतो आणि कालच्या सत्रामध्ये भगवान शुकदेवांचं जीवन आपण पाहण्याचा प्रयत्न केला। त्यात अधिक एक महत्वाचा पैलू भगवान शुकदेवांच्या जीवनाच्या संदर्भातला प्रसंग मांडून राजा परीक्षितीच्या जीवनाच्या संदर्भातलं चिंतन आज आपण पाहू। एरवी विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले विषयोची वाणीता झाले भाट याचे। भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात शुकाचार्य कोण? विषय जिनोनी जन्मले जे विषयाला जिंकून जन्माला आले। मला सांगितलं पाहिजे या ठिकाणी 3 प्रकार प्रामुख्याने पाहण्याकरता मिळतात। पहिला वर्ग असा आहे जो विषयातच जन्माला येतो, विषयातच जगतो, विषयातच मरतो। दुसरा वर्ग असा आहे विषयात जन्माला येतो आणि विषय उपभोगत असताना उपरती होते, विषयापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न करतो। हा दुसरा वर्ग आहे। आणि तिसरा वर्ग विषयाला जिंकून जन्माला येतो। विषयात जन्मतो, जगतो आणि मरतो साधारणतः संसारातला जीव आहे। विषयात जन्माला येत असताना विषयात त्याला विषयाची कधी किडसच येत नाही।
भगवान श्री ज्ञानोबा म्हणतात, सांगे काय पयपुंकीचे किळे चिळसे घेते. गटार वाईट आहे, सत्य आहे, पण कोणा करता? गटार वाईट आहे ते तुमच्या आमच्या करता. गटारातल्या किळा करता काय गटार वाईट असते का? मी गटारातल्या किळा करता बोलतो. त्या दुःखिया दुःखची जीवार ज्ञानोबाने फार सुंदर वर्णन केलं. माझं तो प्रस्तुत प्रस्तावने विषय नाही, पण मला भगवान शुकदेव सांगायचे त्याच्याकरता बोलत होते. जन्मतो त्याच्यात, जगतो आणि मरतोही त्याच्यातच. दुसरा वर्ग आहे, जन्माला येतो विषय, जगतो पण उपरती होते. असं वाटतं याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि त्या विषयाला जिंकण्याकरता तो साधना करतो. त्या साधनेत जन्म जातो, नवे नवे त्या साधनेत जन्मचे जन्म जातात. इतकं सोपं नाहीये त्याला जिंकणं. ज्ञानोबाच्या केवळ ओव्या म्हणून जाईल. ज्ञानोबा म्हणतात, सारसाही विघडता होय ओवावणी वत्स काढिता का भनंगू दौडिता भानयावरुणी माये पुढोनी बालक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मिणा तैसे विषयाचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांतू होय वीर विराग साधे. ज्ञानोबाने दृष्टांताच्या माध्यमातून फार सुंदर शब्द मांडले. एकापेक्षा एक असे वस्त्र दृष्टांत देऊन ज्ञानोबा साधकाला स्वतःचे इंद्रिय विषयाच्या घरातून काढताना किती कष्ट होतात, किती दुःख सहन करावं लागतं याचं बाहेरीचं वर्णन करतात. तरी ते साधक प्रयत्न करतात या विषयाला, या इंद्रियाला विषयाच्या घरातून बाहेर काढण्याचे. त्या साधनेने कदाचित ते विजयी होतात. परंतु जन्माला आल्यानंतर विषयाला जिंकण्याची साधना करणारे ते साधक आणि विषयाला जिंकूनच जन्माला आलेले भगवान शुकदेव, दुःख के कारण शुक देवने उदरी माया त्यागी. या दुःखाच्या कारणाने या मायेचा त्याग ज्याने आईच्या उदरातच केला, अशा पद्धतीचे विषय जिनोनी जन्म दे जे शुकाधिक दादू. मला आश्चर्य याचं वाटतं की जे विषयाला जिंकून जन्माला आले ती याच्याच विषयाचं वर्णन करण्याकरता याचे भाट झाले. ते भगवान शुकदेव जे अवधूत शिरोमणी आहेत, त्यांना बाह्य जगताशी कुठलंही लेनदेन नाहीये. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपण मिरवी आवडोनी ही ज्यांची स्थिती आहे. चातुर्य लपवतात, महत्व हरवतात, आवडीने पिशासारखे वागतात. जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. जगात पिशाच होते, अंतरामध्ये शहाणे आहेत. एक वाक्य सांगेल, शुकाचार्यासारख्या महात्म्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काही जास्त फरक नाही. शुकाचार्य जगात पिशाच आणि अंतरात शहाणे होते. आम्ही जगात शहाणे असतो, अंतरात मात्र पिशाच असतो. ज्यांनी त्याचा निर्णय घेतला पाहिजे, काय असावं, कसं असावं. हसती रुसती शिव्या देती एका दिसती लौकिका सारी खेते. कधी हसायचं, कधी रुसायचं, कधी कोणाला शिव्या द्यायच्या. लौकिकासारखं वावरतात. जगी अवज्ञाची करावी, संबंधी सोयीची न धरावी, ऐशे चाडव. जगाने अवज्ञा करायची मानसिकताच ती असते. आपल्याला त्याच्यामध्ये गुंतायचं नाही. भगवान श्री ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये ते वर्णन केलं ते अमानित्व मदंभित्व महिंसा शांतिरार्जवम आचार्य पासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रहा. या अमानित या पदावरच्या व्यापार भगवान शुकदेवाच्या जीवनाशी लागतील. भगवान शुकदेव हे व्यक्तित्व फार जुनं आहे. अगदी 100 वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण डोळ्यासमोर आणला तर आपल्या लक्षात येईल. योगी सम्राट, संत सम्राट, विधी सम्राट गजानन महाराज ही स्थिती आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, दिवसेंदिवस गजानन महाराजांचे भक्त वाढतायत. पण गजानन महाराजांचे भक्त वाढत असताना त्यांना फक्त गजानन महाराज अवलिया होते हेच माहित आहे. गजानन महाराजांना भागवताचं ज्ञान होतं. गजानन महाराजांना ज्ञानेश्वरी माहित होती. गजानन महाराजांना तुकोबाराचा गाथा कंठस्थ होता. गजानन महाराजांना
श्रीमद भगवद्गीता कंठस्थ होतील, या दृष्टिकोनातून गजानन महाराजांकडे कोणी पाहतच नाही. वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराजांनी लिहिलेलं गजानन महाराज संपूर्ण चरित्र वाचा, आणि नसेल तुमच्याकडे उपलब्ध तर दासगणू महाराजांनी लिहिलेला गजानन विजय तर सर्वत्रच उपलब्ध आहे. त्याच्यातलेच काही प्रसंग मी तुमच्यासमोर ठेवेल. गोविंदबुवा टाकळीकरांचं कीर्तन चाललेलं आहे, आणि गोविंदबुवा टाकळीकरांच्या कीर्तनामध्ये शेगावला हंसगीतेचा श्लोक गोविंदबुवांना आठवत नव्हता. आठवते का कोणाला? आठवते का कोणाला? इथं प्रमाण आठवत नाही, अभंगाचे ध्रुवपद आठवत नाही, तर हंसगीतेचा श्लोक कोणाला आठवावा? कोणालाच आठवत नव्हतं. कीर्तन थांबलं बरेच वेळपर्यंत. बाबा कीर्तनाला बसलेले होते. बाबांनी तिथून गोविंदबुवा टाकळीकरांना हंसगीताचा श्लोक सांगितला, जे हंसगीत श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात येते. गोविंदबुवा टाकळीकरांना आश्चर्य वाटलं. कोण बोललं? शुकाचार्य, याज्ञवल्क्य, दत्त का कपिल मुनी? 4च ब्रह्मवेत्ते बोलू शकतात. शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी, जे हरीशी जाणून हरी झाले, असं नाथबाबांनी वर्णन केले. शोध घेतला पाहिजे त्या ब्रह्मवेत्याचा. दावत दत्त महाराज होते. श्रींच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. बाबा पुढं चालत. गजानन महाराज सांगतात, बाबा मी जिथं आहे तिथंच योग्य आहे, पण गोविंदबुवा एक लक्षात ठेवा, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. ग्रंथ पाहत जा, आधी चिंतन करत जा. अर्थात भागवताचा श्लोक सांगून वरून तुकोबाराच्या गाथेतलं प्रमाण दिलं महाराजांनी. मी गाथा माहित होता. कृष्णाजी विष्णाजी दिंडोका बाबांना ज्ञानेश्वरी वाचून दाखवायचे. ते वाचता वाचता जर चुकलेत ना तर बाबा नीट वाच, अशी नाही अशी आहे ती ओळी. ते पुंडलिक बाबा भोकरे मुणगावकर, मुणगावात बाबांचे भक्त होते. जामसिंग महाराज होते, ज्यांनी संपूर्ण संपत्ती श्रीचरणी समर्पित केली. जामसिंग इस्टेट देता भला मुणगावी झाला महोत्सव. आज जे पादुका संस्थान दिमाखात उभा आहे मुणगावला, ते जामसिंग महाराजांची संपत्ती आहे. बायजाबाई होत्या, आणि त्यात पुंडलिक बाबा भोकरे नावाचे एक भगवत भक्त होते. अंगठाबादर होते, लिहिता वाचता येत नव्हतं त्यांना. त्यांच्या मनामध्ये एक विचार आला, माय भावान जर मला असं लिहून शिकवलं असतं, मी माय भावाला ज्ञानेश्वरी वाचून दाखवली असते. भगवंताचं जसं वर्णन जगद्गुरु करतात ना, सांगता तुम्हा कळू येते अंतर. भगवंताच्या बाबतीत बोलले तसे हरी तैसे हरीचे दास, या नियमाप्रमाणे बाबांनी ओळखलं. अशी टोपी होती, हिवाळ्यात घालतो आपण, ती अशी फिरवली, फेकली त्यांच्या अंगावर, घाल. घातली पुंडलिक बाबांनी. वाच ज्ञानेश्वरी, खाळखाळ ज्ञानेश्वरी. जसं भगवंताचं वर्णन आहे, मुखम करोति वाचालम पंगुम लंघयेतिरिम यत्कृपा तमं वंदे परमानंद माधव. ती स्थिती आहे. तुमचा अनुग्रह गणेशू, जय दे आपुला सवरसू, तै सारस्वती प्रवेशू बाल काही आधी. दैवी की उदार वाचा, उद्देशू दे नाविकाराचा, नवरस सुधाब्दीचा थावला. काय वर्णन करावं ज्ञानोबांच्या भाषेचं. पुंडलिक बाबा भोकरे खाळखाळ ज्ञानेश्वरी वाचत होते. मला सांगताना स्वाभिमान वाटतो पुंडलिक बाबांच्या बाबतीत. 2/5/1907 योगी सम्राट गजानन महाराजांनी भास्कर महाराजांना स्वस्ते संजीवन समाधी दिली, आणि 1907, 1908, 1909 आणि 1910 अशा 4 वाऱ्या, 4 महोत्सव बाबांनी स्वतः केले. आणि 8/9/1910 बाबांनी स्वतःचा लीला वेगळी देह शेगावला ठेवून आत्मरूपाने, म्हणून शिष्य आणि गुरुनाथो या दोन्ही शब्दाचा एकच अर्थ, जे श्री गुरुची परी होतो दोन्ही ठाई, या ज्ञानोबारांच्या वचनाप्रमाणे तिथे आले. आणि तदनंतर भास्कर महाराज सर्वस्वी जबाबदारी पुंडलिक बाबा भोकरेंवर टाकली. कालच कीर्तन ते करायचे, माळ काढून दाखवायचे भक्तांना. ही जी माझ्या गळ्यात माळ आहे ना, ती माझ्या भावाने दिलेली आहे, गजानन महाराजांनी दिलेली आहे.
मला ज्ञानेश्वरी माझ्या बाबांनी शिकवली आहे, गजानन महाराजांनी शिकवलेली आहे. अर्थात महाराजांना ज्ञानेश्वरी कळत होती. ब्रह्मगिरीचा चमत्कार तर जग जाहीर आहे. गजानन महाराज उतरलेले आहेत पाटलांच्या मळ्यामध्ये, त्या ठिकाणी ते ब्रह्मगिरी आले, जेवण मागायला लागलेत. शिरापुरी यांचे बाबा बेसन भाकर तयार आहे, उद्या तुमची व्यवस्था करू. त्यांना जीव घातलं आणि ब्रह्मगिरीने दर्पोक्तीने प्रवचन चालू केलं. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्य शुष्य एव च नित्य सर्वगतस्थानुरचलोऽयं सनातनः. गजानन महाराजांकडे असा रागीट दृष्टीने पाहतोय, जोगड्याला काय कळतं. बघा मी कसं प्रवचन करतो. प्रवचन संपलं आणि महाराज पलंगावर बसलेले होते. आता योगीच प्रश्नच नाही. गजानन महाराज संस्थांचा पत्रव्यवहाराचा अर्थात तारेचा पत्ताच नुसता योगी आहे. योगाग्नी पेटता पलंग परिभाजे नाहो तुमचे अंग ब्रह्मगिरी शरणेता मग त्रितापाची आग विजवली. योगाग्नीच्या साहाय्याने पलंग पेटला. भास्कर पाटील सेवा करण्याकरता होते. भास्कर पाटलांना सांगितलं, महाराज जा. तो म्हणतो ना, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, बस म्हणाव इथं पलंगावर. क्षत्रियाचा देह एवढा मोठा ब्रह्मगिरी भास्कर महाराजांनी असं उचलूनच आणला. बस थरथर कापायला लागला. त्यांचे बाबा दरपोक्तीने बोललो, मला भीती वाटते. शरणागती पत्करली. महाराजांनी आग विझवली. अर्थात गीता माहिती होती. ओ तेलंगी विप्रांना वेद शिकवले. घनापाठ कशाला म्हणतात, जटा कशाला म्हणतात, क्रम कशाला म्हणतात, हे सगळंच होतं. पण स्थिती कशी आहे, जगात पिशाच. भगवान शुकदेवांची स्थिती सुद्धा तशीच आहे. सर्व संघाचा त्याग करून राजा परीक्षिती गंगेच्या दक्षिण तीरावर जेवढा येऊन बसतो, तेवढा राजा परीक्षितीच्या निमंत्रणाशिवाय अगोदर जवळपास तब्बल 27 महात्मे राजा परीक्षितीच्या उद्धाराकरता त्या ठिकाणी उपस्थित होतात. राजा परीक्षिती त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. राजा परीक्षिती म्हणतो, महाराज मला काही जास्त प्रश्न नाहीत विचारायचे, 2च प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जीवन जगत असणाऱ्या माणसाने कशा पद्धतीने जीवन जगावं, आणि आसन्न मरण म्हणजे आता काही वेळात मरण पावेल अशा स्थितीला, मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालेल्या माणसाने कसं मरावं. माझ्याकडे 7 दिवस आहेत महाराज. या 7 दिवसाचं सार्थक मला करायचं आहे. कृपा करून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एकापेक्षा अधिक विद्वान जिथे एकत्रित येतात तिथे अडचणी निर्माण होतातच. 27 महात्मे एकापेक्षा एक मोठे आहेत. कोण आहेत? व्यास आहेत, पराशर आहेत, मेधातिथी आहेत, च्यवन आहेत. एकापेक्षा कथिरती महाराज. विचार करतो आपण, एका याच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं तर दुसरा त्याचं खंडन करेल, दुसऱ्याने द्यावं तर तिसरा त्याचं एक वेगळं मत मांडेल. कारण काही काही गोष्टीत संख्यात्मक वाढ चुकीचीच ठरते. एखाद्या सभेमध्ये वक्त्यांची संख्या अधिक झाली की सभा उधळली म्हणून समजायचं. स्वयंपाक खोलीमध्ये भाजी करताना आचार्यांची संख्या जास्त झाली की भाजी बिघडली म्हणून समजायची. कीर्तनामध्ये कलाकारांची संख्या जास्त झाली की कीर्तन पडलं म्हणून समजायचं. कारण बरेचदा आमच्या हेच लक्षात येत नाही की आमच्या कीर्तनात त्यांचे गायनं असतात का त्यांच्या गायनात आमचं कीर्तन असतं. कोर्टामध्ये एका आशिला करता वकिलाची संख्या वाढली की केस लांबली म्हणून समजायची. दवाखान्यात एका पेशंट करता वाढली की केस आटोपली म्हणून समजायची. काही की संख्यात्मक वाढ अशा घातक ठरतात. 27 महात्मे आहेत, कोण बोलायला तयार नाही. भगवान शुकदेव राजा परीक्षितीच्या निमंत्रणाशिवाय त्या ठिकाणी येतात. आई स्थिती कशी? 16 वर्षाचं वय आहे. 38 गुणांनी युक्त असं वर्णन भगवान शुकदेवांचं प्रथम स्कंदात करण्यात आलं.
नग्न दिगंबर अवस्था आहे. दिग म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र, ज्याने दिशारूपी वस्त्र परिधान केलेलं आहे. कारण जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत वसनाची ना वस्त्राची गरज आहे. वासना संपली, वस्त्राची आवश्यकता संपली, वासना शिल्लक नाही राहिली. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, अशी स्थिती आहे. अजान भाऊ आहेत, रस्त्याने निघालेले आहेत. काही कुत्रे भुकतायत त्यांच्या अंगावर, काही पूर्ण शिवीगाळ करतायत, नागाबाबा म्हणून आला म्हणतात. काही जे सुज्ञ होते ते फुलं फेकतायत. भगवान शुभदेव कोणाकडेच पाहत नाही. काय कारण असावं? ज्ञानोबारे फार सुंदर बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये. हाती आला आपुली पासवना, जेवी न घाली तेवी नेहोटे दुर्वाक्य शेली शेलीला आता. ज्ञानवंत ऐकतात, एखाद्या वेळेला हाती रस्त्याने जात असतो आणि हाती रस्त्याने जात असताना काही जाणकार लोक फुलं फेकत असतात आणि कुत्रे भुकत असतात. माझ्या अजूनही हा प्रश्न लक्षात येत नाही, हत्तीचं कुत्र्याचं काय होईल आहे कोणास ठाऊक. हत्ती दिसला की कुत्रे त्याच्या अंगावर भुकत असतात. एरवी कुत्र्याच्या आणि हत्तीचं काही, हा कुत्र्याचा जो काही धर्म आहे ते कुत्रे काही सोडत नाही. फुलं फेकणारे फुलं फेकत असतात, भुकणारे कुत्रे भुकत असतात. हत्ती कोणाकडे पाहतो? हत्ती फुलं फेकणाऱ्याकडे पाहत नाही, हत्ती भुकणाऱ्या कुत्र्याकडे पाहत नाही. कारण हत्ती हत्तीच्या मस्तीत चालत असतो. एक मस्ती असते त्याची चालायची, गती असते, ज्याला गजगती म्हणतात. त्याचं कारण सांगेल मी. हत्तीने जर भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष दिलं तर कुत्र्याची किंमत वाढत असते आणि परिणामी हत्तीची कमी होत असते. हत्तीने भुकणाऱ्या कुत्र्याकडे पाहू नये. भगवान शुकदेव कोणाकडेच पाहत नाही. सरळ राजा परीक्षित ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी येतात. आणि आश्चर्याचं आहे, या आधी पोचलेले 27चे महात्मे भगवान शुकदेवाचं आगमन होतावर उभून उत्थापन देतात. कोण आहे? भगवान वेदव्यास म्हणजे वडील, पराशर म्हणजे आजोबा, मेधातिथी, च्यवन, एकापेक्षा एक मोठे आहेत. का उठून उत्थापन देतात? मान्य आहे मला, भारतीय संस्कृती आहे. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसे चत्वारो तस्य वर्धन्ते आयुः प्रज्ञा यशोबलम. अभिवादनशीलता आणि नित्य वृद्ध माणसाची सेवा करणाऱ्याला या दोन गोष्टी जो करतो त्याला ताबडतोब दाम दुप्पट योजनेअंतर्गत 4 गोष्टीची प्राप्ती होते. आयु म्हणजे आयुष्य वाढतं, प्रज्ञा म्हणजे बुद्धी वाढते, यश आणि कीर्ती वाढते. इथं सगळे वयोवृद्ध आहेत. का उठून उभे राहिले? तुम्हाला सांगितलं पाहिजे, भारतीय वर्णव्यवस्था आणि भारतीय आश्रम व्यवस्था याचं सूक्ष्मत्वाने चिंतन केलं की लक्षात येईल. भारतीय वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही व्यवस्था आहे. आणि मला सांगितलं की जाती कर्म नाहीये, हे गुण कर्म आहे. भगवान गीतेत बोलले, चातुर्वर्णमया सृष्टम गुण कर्म विभागशः. ब्राह्मण ही जात नाही, ब्राह्मण गुण आहे, क्षत्रिया गुण आहे, वैश्या गुण आहे, शूद्र हा सुद्धा गुणच आहे. कोणाला म्हणावं ब्राह्मण? कोण ब्राह्मण? काय व्याख्या ब्राह्मणाची? मला वेगवेगळ्या व्याख्या सांगता येतील, जास्त खोलात शिरणार नाही. मला या विषयाकरता फक्त उपयुक्त अशी व्याख्या सांगेल. जो ज्ञानाने मोठा, त्याला जे लोक मोठे मानतात त्यांना शास्त्रकार ब्राह्मण म्हणतात. जो ज्ञानाने मोठा असेल त्याला जे लोक, जो वर्ग मोठा मानतो तो ब्राह्मण. जो बलानी मोठा त्याला जे मोठे मानत असतील ते क्षत्रिय. जो पैशानी मोठा त्याला जे लोक मोठे मानत असतील ते वैश्य. आणि केवळ वयाने मोठा त्याला मोठं मानणारे शूद्र. मग तो कोणाही वर्णात जन्माला येतो शूद्र आहे. जो केवळ वयाने मोठा त्याला मोठा मानतो. ज्याचे आयुष्य 10 कोटी वय, बळ प्रज्ञा जिरुणी जाण, त्याचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. ज्याचं आयुष्य कमी झालेलं आहे, आता त्याचं वय वाढलं म्हणजे आयुष्य कमी झालं, बळ ताकद निघून गेली, प्रज्ञा बुद्धी सकाळी दुपारी ज्याला आठवत नाही त्याचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून त्याला वडील म्हणतात. वडिलाची व्याख्या ज्ञानोबाऱ्यांनी केली.
कोण वडील? श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनु जगा देत वडील. श्रुती आणि स्मृतीचे अर्थ अनुष्ठानपूर्वक सतत बनतात, आपणच होतात. मूर्तिमंत श्रुती, मूर्तिमंत स्मृती, मूर्तिमंत वेद, मूर्तिमंत शास्त्र, ते चालते ज्ञानाचे, चालते ज्ञानाचे बिंब, जयाचे अवयव हे सुखाचे कोंब, माणूसपणीची भाव वरी लोकांची चालतं ज्ञानाचं बिंब असतं. ते वडील येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवीती आणि तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. ते वडील त्यात जीवन अनुकरणशील आहे, जे आचरणातून जगताला धर्म शिकवतात. प्रबोधनातून नव्हे, नुसतं आचरणातून जयाच्या बोले धर्म जिये अशा पद्धतीत ज्यांची ते वडील. इथं वयाचा विचार नाहीये. माणूस वयाने मोठा झाला म्हणजे काय? तुकोबाराची शब्द सांगेल, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समानत्व देही बालकाच्या. माणसाचं जसं जसं वय वाढतात ना, तसे तसे त्याचे विचार वाढले पाहिजेत, विचाराची प्रगल्भता झाली पाहिजे. वय वाढतं पण विचार वाढत नसेल काय उपयोगाचं आहे? नुसतं शरीर वाढून उपयोगाचं नाही हो. मूर्खश्च गात्रानी वर्धन्ते किंतु तेषां ज्ञानं न वर्धते. मूर्ख माणसाचे अवयवच वाढत असतात नुसते, हेलगट काही कमी वाढतात का वेगाने? म्हणून वयाचा विचार नाही, ज्ञानाचा विचार ज्याच्यात केला जातो. ब्राह्मण आहे बसलेले सगळेचे सगळे महात्मे, त्यांना माहित आहे आलेली व्यक्ती 16 वर्षाची जरी दिसत असली, ज्ञान सूर्य आहे, चालतं ज्ञानाचं बिंब आहे. याचे अवयव म्हणजे सुखाला निघालेले कोंब आहेत. याचा माणूसपणा केवळ लौकिकाचा भाग आहे. निळोबाऱ्यांनी 332 श्लोकांमध्ये तुकोबाराची स्तुती केली. त्यात एक श्लोक आपल्या पाठांतराचा आहे. तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी व्यापकु सर्व जीवा, तुका तोची तुहा परब्रह्म ठेवा. तुकोबारे जरी माणसाच्या रूपासारखे दिसत असलेत, वावरत असले, माणसं नव्हते ते तुकिता तुलनेशी, ब्रह्म तुकाशी आले तुकिता तुलनेशी. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. ब्रह्माचार्य तुकोबारांची तुलना केली, माणसासारखे दिसतात. संत नवती जगा मानसाच्या सारखे, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारखे, म्हणून उठून तापण आहे. राजा परीक्षिती पाहतोय आणि राजा परीक्षितीच्या लक्षात आलं, माझ्याकडे चालत आलेली व्यक्ती नाही, माझ्याकडे चालत आलेली एक शक्ती आहे. माझ्याकडे चालत आलेली कोणीतरी क्ष व्यक्ती नाही आहे, माझ्याकडे चालत येणारा माझा प्रत्यक्ष उद्धारच आहे. भाग्याचा उदय आणि ते हे जोडे संत पाय. भाग्याचा उदय झालाय माझ्या. एका जनार्दनी पूर्व पुण्य फडले, पुण्य फडले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, आजी फिटले माझे थोडे. ही स्थिती आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ते मजा आजी फळासी आली, परमानंदू आजी मानसीन भेटी झाली या संताशी. नतमस्तक झाला, साष्टांग दंडवत. दंडवत म्हणजे दंड म्हणजे काठीवत म्हणजे प्रमाणे. हातात असलेली काठी एखाद्या माणसाच्या हातातून सुटल्यानंतर ते काय गुडघे टेकवते, आधी हात टेकवते नाही, सोडली की तशीच पडते. तशी लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेवो अंगेष्टी, लोटी जे जे का काठी, पडली जैशी. साष्टांग दंडवत घालतोय, नतमस्तक होतो. भगवान शुकदेव त्याला स्पर्श दीक्षा देतात, त्याला उठवतात. राजा उठ. उठ म्हटल्यानंतर राजा परीक्षिती स्तुती करतोय. महाराज मला माहित आहे, एक गाय धुण्याकरता जेवढा वेळ लागतो ना, तेवढा वेळ सुद्धा तुम्ही गृहस्थाश्रमी माणसाच्या घरी नाही राहत. आणि असं असताना माझ्या निमंत्रणाशिवाय तुम्ही इथं आलात म्हणजे या जन्मातलं जरी नसलत ना महाराज माझं, तरी पूर्वीच्या जन्मातलं नक्कीच पुण्य आहे. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. ठेवा होता तुका म्हणे, मज न घडता सेवा आणि पूर्वपुण्य ठेवा उडवला. ठेव होती. मला 2-3 पद्धतीने चिंतन मांडायचं आहे.
का निमंत्रणाशिवाय आले? असाच एक प्रश्न माझ्या डोक्यात आला. नुकताच मी भागवत कथा करायला लागलेलो होतो. चिकित्सकता होती. वैकुंठवासी परमपूजनीय महाराज होते. महाराजांकडे मी गेलो आणि महाराजांना नमस्कार केला. महाराजांना, महाराज एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. काय रे, शुकाचार्य निमंत्रणाशिवाय कसे गेलेत? राजा परीक्षितीचं निमंत्रण तर नव्हतं, कसे गेले? महाराज हसले. महाराज, बुवा, शुकाचार्य निमंत्रणाशिवाय गेले त्याचं कारण होतं. तो का म्हणे होता ठेवा. कुठला ठेवा होता? म्हणजे तुम्ही भागवत वाचत असत, भागवतकार जर व्हायचं नुसतं भागवत वाचून चालणार नाही, संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजेत. महाभारत वाचा, तुमच्या लक्षात येईल. ज्याला धर्मराज युधिष्ठिराने राजसूय नावाचा यज्ञ केला आणि राजसूय नावाचा यज्ञ केल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तीकडे वेगवेगळे कामं अशा पद्धतीने वाटून देण्यात आलेले आहे. योजकच तत्र दुर्लभा. योजना करणारा माणूस अत्यंत महत्वाचा असतो. अमंत्रमक्षरम नास्ती नास्ती मूलमनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती नास्ती जागृतो भयम. माफ करा, योजकस्तत्र दुर्लभ. अयोग्य पुरुषो नास्ती. अमंत्रमक्षरम नास्ती. असं एकही अक्षर नाही 52 वर्णातलं, ज्याच्यात मंत्र सामर्थ्य नाही. पण कुठल्या अक्षराच्या पुढे कुठलं अक्षर ठेवलं म्हणजे त्याचा मंत्र होतो, याची योजना करता आली पाहिजे. आमच्या अवतीभोवती असणारी एकही अशी वनस्पती नाही की ज्या वनस्पतीमध्ये औषधी गुण नाही. व कुठली वनस्पती कुठल्या रोगावर औषध म्हणून दिल्या जाते याचं ज्ञान असलं पाहिजे. जगाच्या पाठीवर अयोग्य असा कोणीच माणूस नाही. फक्त त्याची योजना करता आली पाहिजे. कोणाची कुठे योजना करायची? काकड्या करता कोण? हरिपाठा करता कोण? कथे करता कोण? कीर्तना करता कोण? प्रवचना करता कोण? प्रामुख्याने पंक्ती करता कोण? त्याचे अधिकारी असतात. हरिपाठ काकड्यातले पंक्तीत टिकत नाहीत आणि पंक्तीतल्या हरिपाठात कीर्तनात कधीच जात नाहीत. त्यांची सूत्रच असतात. खायला आधी, झोपायला मधी, खायला कामाला दंडी. पहिली पंगत कधीच सोडत नाहीत. थंडीच्या दिवसात असले तर झोपताना 4 लोकांच्या मध्येच झोपतील आणि काम कोणचंही सांगा, कामाला नाही, तो आपला विषय नाही म्हणून सोडून देतील. योजना करता आली पाहिजे. कोणाची योजना कुठं? योजकच तत्र दुर्लभ. इथे योजक भगवान आहे. आणि आश्चर्य आहे, त्याच्या दान स्वीकारण्याचं काम कोणाकडे आहे, दान देण्याचं काम कोणाकडे आहे? बारक्याने पाहिली लक्षात येईल. आपल्याकडे पंगत असेल आणि आपल्या पंक्तीत जेवणारा जीवन संतुष्ट व्हावा असं जर घरमालकाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर घरमालकाने त्या पंक्तीतील मुख्य वाळ कोणाकडे ठेवावा? घरातल्या माणसाकडे नाही, त्या घरमालकाच्या वैऱ्याकडे असावा तो. म्हणजे वैऱ्याची प्रामाणिक इच्छा असेल, पहिल्याच पंक्तीत गुलाबजामुन संपले पाहिजे आणि म्हणून मग त्या हाताने वाढणार, तो 2च्या जागी 4, 4च्या जागी 8 वाढेल. परिणामी काय होईल? जेवणारा जीवन संतुष्ट होईल. बस तसंच केलंय भगवंतानी. दान देण्याचं काम जातिवंत दानशूर दाता कर्णाकडे आहे. दान स्वीकारण्याचं काम अत्यंत लोभी स्वार्थी दुर्योधनाकडे आहे. आणि आश्चर्य त्याहीपेक्षा महत्वाचं आहे, पंक्तीत वाळण्याचं काम आणि पंगत झाल्यानंतर पत्रवाळ्या उचलण्याचं काम स्वतः भगवान परमात्मा करतायत. अलीकडच्या काळात आता पंक्तीच बंद झाल्या तशा. कारण पंक्तीत वाढणाऱ्यांपेक्षा इथं वाळा म्हणणाऱ्याची संख्या वाढली होती. ते बोटातली अंगठी लेखाची बोटाला चुपचापच बसू देत नव्हते. कारण पंक्ती बंद झाल्यात आता ती पार्टी आली, बफे पार्टी. भगवान स्वतः वाढतात, स्वतः पत्रवाळा उचलतात. शुकदेवाने विचार केला, भगवान परमात्म्याचा स्पर्श ज्या पत्रवाळीवरील शीताला, पत्रवाळीवरील अन्नाला झालेला आहे, भाग्य आहे आपलं. खऱ्या अर्थाने प्रसाद तर हा आहे. तो प्रसाद सेवन करण्याकरता जायचा आहे आणि प्रसाद सेवन करण्याकरता जात धारण केलं आणि भगवंतानी पत्रवाळ्या आणून जिथं किरड्यावर टाकलेल्या आहेत त्याच्यातलं एक शीत उचललं. धर्मराज युधिष्ठिराकडे एक विशिष्ट पद्धतीचा घंटा म्हणा किंवा काही ठिकाणी शंखाचा उल्लेख आहे. शंख होता. 1,00,000 ब्राह्मण जीव तो एकदा वाजायचा. शुकाचार्यांनी ते शीत उचलल्याबरोबर तो
तो घंटा वाजणं चालू झाला, तो बंदच होत नव्हता. धर्मराज भगवंताकडे गेले. भगवंताला सांगितलं, देवा त्याच्यात काही बिघाड झाला का रे? भगवान असले. भगवान म्हटले, धर्म बिघाड नाही झाला, तुझा भाग्योदय झाला. काय? तुझ्याकडे कोणीतरी ब्रह्मवेत्ता जेवून गेला. ब्रह्मवेत्ता? हो. देवा मला त्याचं दर्शन पाहिजे. कुठल्या पंक्तीत जेवला? गुरुवार महाराज म्हणायचे, अरे ब्रह्मवेत्ते काय पंक्तीत असतात का? पंक्तीचे पठाण. ब्रह्मवेत्ता क्वचित असतो एखादा. भगवंताने हात पकडला आणि बाहेर आणलं. शुकाचार्यशी टिपत होते. भगवंताने अंगुली निर्देश केला, धर्मा हे तुझं भाग्य. एक ब्रह्मवेत्ता तुझ्याकडे अन्न सेवन करतोय. शुकाचार्यांचं नाटक उघडकीस आलं. भगवंताचं दर्शन घेतलं शुकाचार्यांनी आणि मला सांगितलं पाहिजे, 103 पिढ्यांपर्यंत सलत होतं. मी त्याच्याकडचं खाल्लं, त्याला काही दिलं नाही. मी त्याच्याकडचं खाल्लं, त्याला काही दिलं नाही. त्याच्या ऋणात आहे. साधूला केलेलं अन्नदान. वैकुंठवासी अमृत बाबांच्या मुखातून मी नेहमी एक विषय ऐकत होतो. वैकुंठवासी भाऊसाहेब उर्लीकर कधी कार्यक्रमाशिवाय कोणाकडे गेले नाही आणि कदाचित एखाद्या वेळेला कार्यक्रमाशिवाय जाण्याचा योग आला आणि तिथल्या त्या घरातल्या बाईनी जर सांगितलं, बाबा घ्या हात धुवून, स्वयंपाक तयार आहे. त्यावेळेला भाऊसाहेब म्हणायचे, अमृत काळ बाबा आपली ज्ञानेश्वरी. 2 का होईना ओव्या या बाईला सांगू नंतरच जेऊ, कारण ज्ञानेश्वरी सांगल्याशिवाय आपल्याला जेवण्याचा अधिकार नाही. परान्नम पुष्टीवर्धनम नाही, परान्नम प्राण संकटम. वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर म्हणायचे. 3 पिढ्यांपर्यंत हे शीत चलत होतं. धर्मराजाला सांगण्याचा योग आला नाही. अभिमन्यूला सांगण्याचा योग आला नाही. त्या अभिमन्यूच्या पोटी जन्माला आलेला परीक्षिती आता याला सांगण्याचा योग येतोय. ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून एक कृतज्ञता म्हणून भगवान शुकदेव आले. हे त्याच्या मागचं पहिलं कारण. दुसरं कारण सांगेल मी तुम्हाला. हाच परीक्षिती आईच्या उदरामध्ये असताना आचार्य द्रोणाचा पुत्र अश्वत्थामा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ती धगधगती ज्वाळ ज्याला त्या उत्तरेच्या दिशेने येते, त्यावेळा उत्तरा भगवान परमात्म्याला प्रार्थना करते, पाहि पाहि महायोगीन देव देव जगतपते नान्यम तदभयम पश्यत्यत्त मृत्युम परस्परम. हे देवादिदेव, हे योगेश्वर, हे कृष्ण, हे भगवान पाव. ही जी ज्वाळ आहे, ही ब्रह्मास्त्र आहे, माझ्या दिशेने येते. मी जिवंत राहावी अशी माझी इच्छाच नाही. माझे पती ज्या दिवशी मरण पावलेत, दारातीर्थी पडले, त्याच दिवशी मी सती जाण्याकरता निघाली होती. सगर्भा स्त्रीला सती जाण्याचा अधिकार नाही, हा नियम आडवा आला म्हणून मी थांबली आहे. हे ब्रह्मास्त्र माझ्या उदरस्थ शिशूच्या दिशेने येते आणि देवा तू उदरस्थ शिशू तू वाचवला पाहिजे. का? कारण तुझ्या कुळाचा संरक्षक आहेस, त्याचा एकमेव वारस सध्या माझ्या उदरात आहे. करता एक विषय मांडून थांबायचा आहे. उत्तरेने विनंती केली, तिथं जाऊ नये. तिथं भगवान परमात्मा आतमध्ये गर्भास्थ शिशूच्या रक्षणाकरता चक्र आणि गदा घेऊन गेले, त्याला संरक्षण दिलं. उदरात असताना त्याला चक्र आणि गद्याने अस्त्रापासून रक्षण करायचं आहे म्हणून त्याला शस्त्राने त्या ठिकाणी रक्षण केलं त्याचं. आता तोच परीक्षिती ब्रह्मास्त्र दग्ध नाहीये, शाप दग्ध आहे. त्याला वाचवायचं आहे. वाग्बाणाचा प्रयोग केलेला आहे महात्म्याने, त्याला वाचवायचं आहे. त्याच्याकरता भगवान स्वतःच शब्दावतार धारण करतात. भगवान विचार करतात केवळ द्वापारापुरतं नाही, इथून पुढं जितके भक्त जन्माला येतील, जितके लोक भक्ती करतील, त्यांच्याकरता कायमस्वरूपी अक्षर स्वरूप आपला अवतार झाला पाहिजे. आणि त्याच्याकरता भगवान स्वतः वाङ्मयीन अवतार धारण करण्याच्या दृष्टिकोनातून राजा परीक्षितीला पात्र बनवतात. यशोदा देवकीप्रमाणे भगवंताचा भागवत रूपाने अवतार व्हावा याच्याकरता परीक्षिती पात्र बनला. आजोबाची परिस्थिती तशीच आहे. भक्ती बीजाची सुक्षेत्र झालाशी आजी. भक्तीचं बीज पेरण्या क्षेत्र अर्जुन मानले गेलं. त्या पद्धतीने भागवत रूपाने भगवान परमात्म्याचा अवतार होण्याकरता राजा परीक्षिती कारणीभूत होतोय. आणि भगवान स्वतःच शुक रूपाने त्या ठिकाणी प्रगट होतात
आणि भागवत रूपाने अक्षर अवतार अशा पद्धतीचा धारण करतात. हा अधिकार परीक्षितीचा आहे. अधिक परीक्षितीचा अधिकार उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहू. त्याला परीक्षिती का म्हणतात, हीच वक्त्या श्रोत्याची जोडी श्रेष्ठ का, याचं सविस्तर चिंतन उद्याच्या सत्रात. तुर्तास वाणीला विराम देतो आणि ही सेवा श्री गुरूंच्या चरणी एकादशीच्या पर्वकाळावर समर्पित करतो. कुंडली खबरदार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की